फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण सायन्स पार्ट फर्स्टचं चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स आजपासून ह्या व्हिडिओपासून चालू करतोय. आता हे चॅप्टर 10th स्टँडर्डचं खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, कारण यातले बरेचसे टॉपिक आपल्यासाठी नवीन आहेत. तर आता आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन करतोय की व्हॉट इज कार्बन आणि त्याचे जे कंपाऊंड्स असतात त्यांना काय म्हणतात वगैरे. तर बघा, आधी आपण बघू बेसिक कंपाऊंड. तर आता आपल्याला माहिती आहे की व्हॉट आर कंपाऊंड्स. कंपाऊंड is a type of matter in which two or more elements combine in a fixed proportion chemically. म्हणजे त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड्स तयार होतात आणि हे दोन किंवा दोनापेक्षा जास्त जे एलिमेंट्स असतात ते केमिकली काय होतात, कंबाईन होतात. मग थोडक्यात आपण इथे लिहून घेऊ, इट इज अ टाइप ऑफ मॅटर that contain two or more elements in a fixed proportion. Combined by a chemical bond. कंपाउंड्स आर मेजर्ड, यांचे दोन टाइप्स पडतात. दे आर ऑफ टू टाइप्स मेनली. ऑर्गॅनिक कंपाउंड्स अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. मग व्हॉट आर ऑर्गॅनिक कंपाउंड्स? कंपाउंड्स having carbon as a main constituent and having carbon hydrogen bonds. बघा, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हे एक मेन कन्स्टिट्यूएंट असतं आणि ज्यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स असतात, अशा सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणणार? Organic compounds. Then what are inorganic compounds? Compounds which lack किंवा which do not have carbon hydrogen bonds are called inorganic compounds. एक्झाम्पल बरेचसे आहेत त्यांचे. एक्झाम्पल आपण बघू, NaCl. बेसिकली यांच्यामध्ये बघा कार्बन हायड्रोजन नाही, कार्बन नसलेल्या सर्व कंपाऊंड्सला तुम्ही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणणार आणि कार्बन असणाऱ्या कंपाऊंड्सला तुम्ही काय म्हणणार? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणणार. इथे आपण मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड वगैरे पण एलिमेंट. मेटल कंपाऊंड्स मोस्टली काय असतात? इनऑर्गॅनिक. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये बघा एक्सेप्शन आहे, कार्बन डायऑक्साईड. नीट लक्ष द्या याच्याकडे, कारण याच्यावर फार प्रश्न विचारतात. कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट्स, कार्बाइड्स, बायकार्बोनेट्स. These are the inorganic compounds of carbon. हे महत्वाचे आहे, कारण हे एक्सेप्शन आहे की आपल्याला जरी वाटेल की याच्यात कार्बन आहे, याच्यात कार्बन आहे, प्रत्येकामध्ये कार्बोनेट्समध्ये असतात. कार्बाइड्स म्हणजे सल्फर बरोबरचे कंपाऊंड्स आणि बायकार्बोनेट्स हायड्रोजन आणि कार्बोनेट ग्रुप असतो. हे सगळे कंपाऊंड्स जे आहेत हे सगळे कार्बनचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन आणि समजा एखादा एक्झाम्पल आपण इथेन वगैरे घेऊ किंवा अल्कोहोल घेऊ, CH3OH. या कंपाऊंड्समध्ये डिफरन्स काय? किंवा आपण याच्या ऐवजी इथे इथिन घेऊ, C2H4. तर या कंपाऊंड्समध्ये डिफरन्स काय बघा, तर हे कार्बनचे 1, 2, 3 दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कार्बन डायऑक्साईड इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ कार्बन. त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा तुम्ही अगदी व्यवस्थित करायचा आहे, म्हणजे तुम्हाला हा भाग काय होतो
क्लिअर होतं याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग आता आपलं हे क्लिअर आहे की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय. पण पूर्वी जेव्हा साधारणपणे 200 वर्षांपूर्वी, लक्षात घ्या याला नाव कसं पडलं ऑर्गॅनिक ते बघा, की साधारण 200 वर्षांपूर्वी जेव्हा केमिस्ट्री बेसिक मध्ये होती एकदमच, तेव्हा असं मानलं जायचं की जे कंपाऊंड्स ऑर्गॅनिझम पासून डायरेक्टली मिळतात नेचरमध्ये, प्लांट्स असेल किंवा ॲनिमल ओरिजिनचे, त्या सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणणार, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. का बरं, तर ते ऑर्गॅनिझम पासून डायरेक्टली मिळतात म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पण लक्षात घ्या साधारणपणे जर्मन सायंटिस्ट वोहलरने असं प्रूव्ह केलं की युरिया, आपण इथे लिहून घेऊ की युरिया हे एक कंपाऊंड आहे. युरिया हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आपल्याला माहिती आहे की जे साधारणपणे युरिनचा एक स्पेसिफिक वास असतो बघा, जे युरिनरीज असतात तिथे एक स्पेसिफिक अमोनियाचा वास असतो, हा वास युरियामध्ये येतो कारण युरिया हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे सजीवांच्या बॉडीमध्ये तयार होतं. मग त्याने काय केलं की अमोनियम सायनेट हे एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यापासून त्याने काय बनवला, युरिया बनवला फर्स्ट टाइम. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवणं शक्य झालं. मग जेव्हा हे शक्य झालं तेव्हा असं लक्षात आलं की असं काही नाही की ऑर्गॅनिझम पासूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिळतात. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन चेंज झाली आणि मग ही डेफिनेशन काय झाली, द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता आपल्याला हे इथपर्यंत तर क्लिअर झालं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय. आता महत्त्वाचा पुढचा भाग असेल तो म्हणजे व्हॉट आर केमिकल बॉन्ड्स, तो आता आपण बघू. तर व्हॉट आर केमिकल बॉन्ड्स, आता आपण आधी बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स असतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन पण नसतो आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स पण नसतात. तर आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मग केमिकल बॉन्ड म्हणजे काय. तर केमिकल बॉन्ड हे काही कुठल्या प्रकारचे बंधन, आता मराठीत त्याला रासायनिक बंध म्हणणार, मग हे काय कुठले बंध किंवा कुठल्या प्रकारचा दोऱ्या वगैरे नाही आहेत हे लक्षात घ्या. केमिकल बॉन्ड इज अ फोर्स, तो एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो विच होल्ड द ॲटम्स और मॉलिक्युल्स इन अ कंपाऊंड. म्हणजे एक असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बघा आपण डेफिनेशन लिहूनच घेऊ. काय असतात केमिकल बॉन्ड, केमिकल बॉन्ड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो, हा एक फोर्स असतो आकर्षणाचा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन which holds atoms or molecules together in a compound पण म्हणू शकतो, तसे पण राहतात ते in a compound is called chemical bond. त्याला काय म्हणणार तुम्ही, केमिकल बॉन्ड. तर हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा हे जे केमिकल बॉन्ड आहे हे बेसिकली दोन मुख्य प्रकारांमध्ये डिवाइड होतं. लक्षात घ्या केमिकल बॉन्ड्सचे बरेच प्रकार असतात पण दोन मेजर प्रकारे ज्याचा अभ्यास करणं आणि जे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मग आता आपण बघणार आहे यातला काही प्रकार आपल्याला आधीच्या वर्गांमध्ये किंवा आधीच्या चॅप्टर्समध्ये पण आहेत. एक आहे फर्स्ट टाईप आहे आयोनिक बॉन्ड और याला दुसरं नाव आहे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता आपल्याला माहिती आहे की बॉन्ड म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो मॉलिक्युल्सला किंवा ॲटम्सला एकत्र ठेवतो आणि तो किती मेन प्रकारांमध्ये डिवाइड होतो, दोन. कोणकोणते, आयोनिक बॉन्ड, याचं दुसरं नाव काय आहे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता आयोनिक बॉन्ड आपण आधी घेऊ कारण ह्या चॅप्टरचा मेन बेस असेल कोव्हॅलंट बॉन्डवरती, त्यामुळे आधी आपण आयोनिक बॉन्ड समजून घेऊ म्हणजे आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड जास्त पटकन समजतात. आता आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, द बॉन्ड फॉर्म बाय, सोपी डेफिनेशन बघू, गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक असा बॉन्ड जो इलेक्ट्रॉनच्या काय होतो, ऍक्सेप्टन्स अँड डोनेशन. गिव्ह म्हणजे काय होईल, डोनेशन. टेक म्हणजे ऍक्सेप्टन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण होते. ऍक्सेप्टन्स अँड डोनेशन, सोप्या भाषेत गिव्ह अँड टेक.
इलेक्ट्रॉन द्या आणि इलेक्ट्रॉन घ्या, अशामुळे जे बॉन्ड तयार होतात इज कॉल्ड द बॉन्ड फॉर्म्ड बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू atoms is called ionic bond. किंवा the bond in which cations and anions are formed is called ionic bond. या बॉन्ड मध्ये काय होतात, cations and anions are formed. It is called as ionic or electrovalent bond. मग आता आयोनिक बॉन्डचा आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि म्हणजे आपल्याला हा बॉन्ड पटकन समजेल. एक्झाम्पल एकदम बेसिक आहे, सोडियम क्लोराईड NaCl. आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की NaCl मध्ये सोडियमकडे आपण जस्ट एक्सप्लेन करू बघा फक्त. ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता बघा सोडियमकडे टोटल एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. त्याला बाहेर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8च इलेक्ट्रॉन हवे असतात, पण त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. या उलट क्लोरीनला 7 इलेक्ट्रॉन आहे, अजून एक इलेक्ट्रॉन काय हवाय त्याला, हवाय म्हणजे त्याला नेसेसरी त्याला हवाय. मग हा काय करेल, तर क्लोरीन सोडियम इलेक्ट्रॉन देईल, क्लोरीन इलेक्ट्रॉन घेईल. बघा गिव्ह अँड टेक और सोडियम डोनेट इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. मग आता डोनेशनमुळे काय होतं, तर आता सोडियमकडे नीट बघा, एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियमकडे 10 प्रोटॉन्स असतात, 11 प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन होतात 10. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे टोटल, 17 प्रोटॉन्स, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाल्यामुळे 18 इलेक्ट्रॉन्स होतात याच्याकडे. आणि याच्यामुळे याच्याकडे बघा मायनस करू आपण, हे हा चार्ज मायनस आहे, हा चार्ज प्लस आहे, हा राहील एक मायनस चार्ज, हा राहील एक प्लस चार्ज. म्हणजेच इथे आयन तयार झाले, एक असे ॲटम ज्यांच्यावरती चार्ज आहे. मग चार्ज ॲटम्स तयार होतील ज्याला आपण आयन्स म्हणतो. मग आता इथे काय तयार होईल, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होईल. आता आपण हे इथे लिहू म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं सोपं जाईल. सोडियम ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. काय करतात, सोडियम लूजेस 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीन ॲक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन. आता इथे लुजेसच्या ऐवजी गिव्स करू, गिव्स किंवा तुम्हाला मी डोनेट शब्द सांगितलाय तो जास्त सोपा आणि जास्त व्यवस्थित होतो इथे डेफिनेशनसाठी. सोडियम डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीन ॲक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे सोडियमकडे एक पॉझिटिव्ह आयन होतो आणि एक पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याच्याकडे, क्लोरीनकडे एक निगेटिव्ह चार्ज येतो. आता या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. कुठला फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि या फोर्समुळे हे दोघं कायमस्वरूपी बरोबर राहतात आणि तयार होतं NaCl, मीठ. ओके, मग NaCl हे एक आयोनिक कंपाऊंड आहे का, एक इथे इलेक्ट्रॉनचं काय झालं, गिव्ह आणि टेक. 2 इथे आयन्स तयार झाले, हे आयन कुठल्या फोर्समुळे एकत्र येतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कॅटायन. निगेटिव्ह आयनला आपण काय म्हणणार, ॲनायन. मग
ऍनायन आणि कॅटायन हे कशाने बाइंड झाले? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने. मग हा जो बॉन्ड आहे जो कॅटायन आणि ऍनायन मध्ये तयार झालेला आहे त्याला आपण कुठला बॉन्ड म्हणणार? आयोनिक बॉन्ड. आणि हे जे आयोनिक बॉन्ड असणारे हे एवढे सगळे कंपाऊंड्स असतात ज्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो. हे सगळे कंपाऊंड्स कसे असतात? तर एक, आयोनिक कंपाऊंड्स खूप काय असतात? मोस्टली ते हार्ड असतात, पण जर प्रेशर अप्लाय केला तर ते ब्रिटल म्हणजे तुटून जातात. हे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात. एक, दे डिझॉल्व इन वॉटर. सगळे आयोनिक कंपाऊंड्स पाण्यामध्ये काय होतात? डिझॉल्व होतात. पण दे डू नॉट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट्स किंवा आपण ज्याला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स म्हणतो, लाईक पेट्रोल, कॅरोसिन एटसेट्रा. आयोनिक कंपाऊंड्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन आपण त्याला मोल्टन और ॲक्वियस कंडिशन, विरघळलेल्या किंवा वितळलेल्या स्थितीत हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजे सोडियम क्लोराईड पाण्यात टाकलं की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल. ते जर वितळलं, जास्त गरम केलं की ते वितळेल, ज्याला आपण मोल्टन स्टेट म्हणू, तेव्हा पण तो काय करेल? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. पण सॉलिड स्टेटमध्ये काय करू शकत नाही? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं बघा, इथे इलेक्ट्रॉन देऊन घेऊन म्हणजे डायरेक्ट दिलेले असतात, त्याच्यामुळे हा जो बॉन्ड असतो हा खूप स्ट्रॉंग असतो. आणि म्हणूनच सगळ्या आयोनिक कंपाऊंड्सचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स खूप हाय असतात कम्पेअर टू द कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता तुम्हाला आयोनिक बॉन्ड व्यवस्थित समजलेला असेल. आपण परत एकदा 8व्या चॅप्टरमध्ये पण आयोनिक बॉन्ड तुम्हाला आहे. आता आपण बघणार आहोत कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, तर आपण आयोनिक बॉन्ड बघितला की ज्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. आता आपण बघणार आहोत कोव्हॅलंट बॉन्ड. आता बघा, कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण आयोनिक बॉन्ड आपण रिपीट होणारच आहे आपल्या 8व्या चॅप्टरमध्ये. तर कोव्हॅलंट बॉन्ड, द बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बघा, बॉन्ड फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता इथे 2 असतात, पण आता बघा त्याचे टाइप्स होतील तेव्हा तुम्हाला कळेल की इथे 2 नाही लिहिलं तरी चालेल. बिटवीन 2 atoms is called covalent bond. मग कशा प्रकारचं बॉन्ड आहे? इथे शेअरिंग होतं, इथे इलेक्ट्रॉन दिले जात नाही. इथे इलेक्ट्रॉन काय केले जातात? शेअर केले जातात. म्हणजे काही तुझे इलेक्ट्रॉन, काही माझे. पण आता हे जे कशा प्रकारे येतात ते आपण आधी बघू. मग आता हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, आपण एक एक्झाम्पल बघू. आता बघा की कोव्हॅलंट बॉन्ड जे आहे दे आर ऑफ 3 टाइप्स. आर ऑफ 3 टाइप्स मेनली. एक, सिंगल बॉन्ड आपण बघू, हे म्हणजे एकाखाली एक. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड एका सिंगल लाईनने डिनोट केले जातं. बघा अशी एक सिंगल हॉरिझॉन्टल लाईन, ज्याला आपण डॅश म्हणतो, सिंगल डॅश. सिंगल बॉन्ड म्हणजे सिंगल डॅश, डबल बॉन्ड म्हणजे डबल डॅश आणि ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 डॅश. ओके, मग सिंगल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स शेअर होतात. किती इलेक्ट्रॉन्स शेअर होतात? 2 इलेक्ट्रॉन्स, एक पेअर. बघा, ज्या बॉन्डमध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा 2 इलेक्ट्रॉन्स शेअर होतात, म्हणजेच एक पेअर शेअर होते, त्याला कुठला बॉन्ड म्हणणार? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता डबलमध्ये तुम्ही सांगू शकतात की तो 2 लाईन्सने दाखवला जातो आणि याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स शेअर होतात आणि किती पेअर्स असतात? मग 2 पेअर्स असतात. 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन. एकूण इलेक्ट्रॉन किती शेअर होतात? 4. मग आता ट्रिपल बॉन्ड तर याच्यापेक्षा इझी असणार. काय? मग ट्रिपल म्हणजे 3 लाईन्स. किती इलेक्ट्रॉन शेअर होतात? 6 इलेक्ट्रॉन्स आणि किती पेअर शेअर झाल्या?
3 पेअर शेअर झाल्या बघा. मग इन डबल कोव्हॅलंट बॉन्ड देअर आर 4 इलेक्ट्रॉन्स और 2 पेअर्स. इन ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड देअर आर 6 इलेक्ट्रॉन्स और 3 पेअर्स. आणि सिंगल बॉन्डमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आणि 1 पेअर शेअर होते. मग आता हे कोव्हॅलंट बॉन्डचे आता एक्झाम्पल आपल्याला प्रत्येकाचे बघायला लागतील, म्हणजे आपले कोव्हॅलंट बॉन्डचे सगळे जे काय आहे टाईप ते पक्के होतील. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहे हायड्रोजन. आता आपण बघणार आहे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये. आता एक लक्षात घ्या, हायड्रोजन याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. ओके, मग आपण इथे फक्त वरती लिहून ठेवू म्हणजे आपल्याला तो गोंधळ नाही होत. हायड्रोजन Z इज इक्वल टू 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज ऑल्सो 1. मग समजा आपण हा हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे, मी असा काढते, त्याचं हे न्यूक्लियस, कारण मग काय होतं नंतर गोंधळ होतो आपला. आणि हे त्याचं एकमेव ऑर्बिट आहे आणि ह्या ऑर्बिटमध्ये हा काय आहे इलेक्ट्रॉन. आता हा त्याचा समजा शेजारचा अजून एक हायड्रोजन आहे, कारण आपण हायड्रोजनचा मॉलिक्यूल तो डायॲटॉमिक आहे म्हणजे त्याच्याकडे 2 ॲटम्स असतात. आता जेव्हा आपण कोव्हॅलंट बॉन्ड दाखवणार तेव्हा हे ऑर्बिट्स ओव्हरलॅप होतात. म्हणजेच काय होतात बघा, अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचे. हा हायड्रोजनचं हे न्यूक्लियस आणि हा आहे याचं ऑर्बिट, याच्यामध्ये हा दाखवणार तुम्ही एक इलेक्ट्रॉन. आता असाच हे ऑर्बिट असं ओव्हरलॅप करायचं. आता इथे हे त्याचं दुसऱ्याचं न्यूक्लियस आणि हे 2 बघा, हे 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन त्याच्याच ऑर्बिटमध्ये, ऑर्बिट सोडलेलं नाहीये. इलेक्ट्रॉनने काय केलं नाही, स्वतःचं ऑर्बिट कुठल्याही इलेक्ट्रॉनने सोडलेलं नाही, फक्त ऑर्बिट्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. आणि किती पेअर शेअर झाल्या, एकच पेअर शेअर झालेली बघा, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाल्या. मग आता इलेक्ट्रॉनचे डॉट स्ट्रक्चर्स असतात, तर आपल्याला डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर्स असतात. तर इथे आपण फक्त डॉट स्ट्रक्चर्स बघू. डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय की हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात, आता हायड्रोजनकडे एकच आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, पण काहींमध्ये जास्त असतात म्हणून बघा हे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे डॉटने दाखवतात. हा हायड्रोजनचा 1, हा दुसऱ्या हायड्रोजनचा 1, हे दोन्ही इलेक्ट्रॉन काय झाले, शेअर झाले आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. आणि हा कसा लिहिणार तुम्ही, H2 बघा. मग H2 हे कशाचं एक्झाम्पल येईल, सिंगल कोव्हॅलंट बॉन्डचं. ओके, मग आता तुम्हाला कळालं असेल की सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये कशा होतात. आता आपण बघणार आहोत डबल कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता डबल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये तुम्ही सांगू शकले की किती पेअर शेअर होतात, तर 2 पेअर शेअर होतात. किती इलेक्ट्रॉन शेअर होतात, 4 इलेक्ट्रॉन शेअर होतात. मग आता डबल कोव्हॅलंट बॉन्डचं एक्झाम्पल आपल्याला आधी बघावं लागेल. एक्झाम्पल आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल. आपण काय बघतोय, डबल कोव्हॅलंट बॉन्ड. काय होतं या बॉन्डमध्ये, हा बॉन्ड अशा प्रकारे डिनोट केला जातो. 4 इलेक्ट्रॉन्स शेअर होतात आणि 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड, ऑर केलं तरी चालेल. आता एक्झाम्पल आहे त्याचं ऑक्सिजन मॉलिक्यूल. आपण बेसिक एक्झाम्पल बघतोय, कार्बनचे एक्झाम्पल नाही बघत आहे. आता ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. आता ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे ॲटॉमिक नंबर बघू, Z इज इक्वल टू 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 6. व्हॅलन्स की इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्याकडे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6, व्हॅलन्सी किती आहे त्याची 2, कारण इथे गरजेचं आहे हे सगळं. बघा ऑक्सिजन मॉलिक्यूलला 2 इलेक्ट्रॉन्स लागत आहे, ऑक्सिजनला सॉरी ॲटमला, कशासाठी, ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. पण त्याच्याकडे बरेच पर्याय असतात. पण आता इथे आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होताना काय होतं ते बघू. त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 6. मग आपण आधी बेसिक डायग्राम काढू. हा ऑक्सिजन मी तुम्हाला सांगितलं, आपण त्याच्याभोवती त्याचं स्वतःच एक न्यूक्लियस काढू. इथे मध्ये तुम्हाला ॲटम्स काढायचे तरी चालतील. हे फर्स्ट ऑर्बिट आहे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ह्या ऑर्बिटमध्ये आता तुम्ही इलेक्ट्रॉन पेअरिंगच्या स्वरूपात दाखवायचे. म्हणजे इथे 2 पेअर, इथे 2 पेअर, सॉरी 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 1 पेअर आणि 1 पेअर तुम्ही इथे किंवा अपर साईडला काढायची. प्लस अजून एक ऑक्सिजन त्याच्याबरोबर कंबाईन होतोय. हा पहिला ऑर्बिट, पहिल्या ऑर्बिटमध्ये तुम्ही 2 इलेक्ट्रॉन काढा.
आणि हे दुसरं ऑर्बिट ज्याच्यामध्ये तुम्ही परत पेअरिंगच्या स्वरूपाचंच ऑक्सिजनचे ॲटम काढा, इलेक्ट्रॉन काढा. ही फर्स्ट पेअर, ही सेकंड पेअर आणि ही थर्ड पेअर. आता आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्ड दाखवताना ऑर्बिट्स ओव्हरलॅप होताना दाखवायचे. मग इथे ऑर्बिट्स काय होतील? ओव्हरलॅप होतील. हा पहिला ॲटम आहे, हे याचं पहिलं ऑर्बिट ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे परीक्षेला येऊ शकतं कारण हे पुस्तकातला पार्ट आहे हा, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित तुम्ही. आणि हे दुसरं आणि हे तिसरं. त्याचप्रमाणे आपण आधी हे लास्ट ऑर्बिट काढून घेऊ म्हणजे आपल्याला ना सोपं जातं. बघा, लास्ट ऑर्बिट काढून घेतलं की मग आता हे लास्ट ऑर्बिट आपण ऑर्बिट ओव्हरलॅप केलेले आहेत आणि हे ऑक्सिजन हा सेकंड, हे जे मधलं ऑर्बिट आहे इथे 2 इलेक्ट्रॉन. हे आउटर मोस्ट ऑर्बिट जे आहे याच्यामध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2. आता टोटल इलेक्ट्रॉन्स मोजा. बघा 1 2 3, हा नीट काढते मी इथे, 4 5 6 7 8 याच्याकडे झाले. इकडे पण बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ऑर्बिट्समध्ये 8 इलेक्ट्रॉन त्या पुरते तरी होतात. आता हे डॉट स्ट्रक्चर्समध्ये कसं काढणार ते बघा. मग आता हा तयार काय होतोय? ऑक्सिजन मॉलिक्यूल. हा पण डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. आता इथे नीट बघा, ऑक्सिजन आपण इथे फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट काढायचे. हे 2 आणि हे 2 प्लस हा दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे काय होतील? इलेक्ट्रॉन शेअर होतात. 1 2 3 4 हा दुसरा ऑक्सिजन. आणि तुम्हाला वाटले तर त्यांचे आउटर मोस्ट जे दुसरे आहेत त्यांच्या पेअर्स तुम्ही काय करू शकता? दाखवू शकता. म्हणजेच इथे कसं दाखवणार तुम्ही? O डबल बॉन्ड O दॅट इज O2. बघा हे डॉट स्ट्रक्चर्स आहेत. डॉट स्ट्रक्चर्स काढताना लक्षात घ्यायचे फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच काढायचे. जे आपण कॉन्फिगरेशन टाईप डायग्राम्स काढतो तिथे मात्र तुम्हाला पूर्ण डायग्राम अपेक्षित असते. मग हा आहे कुठलं एक्झाम्पल आहे? डबल कोव्हॅलंट बॉन्ड. किती इलेक्ट्रॉन शेअर झाले बघा मध्ये? 1 2 3 4 आणि किती कसं दाखवतो आपण? 2 हॉरिझॉन्टल लाईन्सने. आता आपला एकच राहिलाय तो म्हणजे ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आता ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये 3 पेअर्स और 6 इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड. आणि साइन कसं असतं? 3 आडव्या रेषा. एक्झाम्पल काय याचं? नायट्रोजन मॉलिक्यूल. ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डचं बेसिक एक्झाम्पल आहे नायट्रोजन मॉलिक्यूल. ॲटॉमिक नंबर किती आहे? Z इज इक्वल टू 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5. आता याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? व्हॅलन्स म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मधले. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 5. आणि व्हॅलन्सी किती आहे त्याची? व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ती आहे 3. आता नीट बघा, नायट्रोजनच्या डायग्राम्स ऑक्सिजन सारख्याच आहे कारण ऑक्सिजनमध्ये 1 एक्स्ट्रा होता, त्याचा ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळे. तर आता इथे बघा, हे पहिलं ऑर्बिट आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2 5, हे 2. आणि हे जे लास्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 1 पेअर दाखवायची कारण बघा एकच पेअर होऊ शकते. 2 पेअर होतात पण मग सिंगल इलेक्ट्रॉन होतो आणि आपल्याला व्हॅलन्सी 3 आहे, ज्याला 3 इलेक्ट्रॉन्स लागतात. म्हणून 3 इलेक्ट्रॉन याचे साईडला दाखवायचे कारण हे 3 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेणार आहे. आता हा दुसरा, हा फर्स्ट ऑर्बिट नाही आहे पण हे न्यूक्लियस आहे जे डायग्राम मध्ये मग असं सोपं पडतं आपल्याला नेमकी आपण कशाची डायग्राम काढतोय. आणि हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि इकडे हे 4th आणि 5th जे पेअरिंग मध्ये भाग घेत नाही कारण ते ऑलरेडी पेअर्ड असतात. आता आपल्याला माहिती आहे की बॉन्ड फॉर्मेशन मध्ये आपण काय करतो? आधी बेसिक पहिला काढून घ्या म्हणजे पहिला काढला की डायग्राम सोपीच जाते. हा फर्स्ट, हे आतली जी केस शेल आहे, केस शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, ही आहे एल शेल, इथे हे 3 आणि हे 2. आता मी तुम्हाला सांगितलं की इकडे आधी आउटर मोस्ट ऑर्बिट काढून घ्या म्हणजे डायग्राम जरा व्यवस्थित येतात. हा एन आणि हे दुसरं ऑर्बिट आहे पहिलंच, हे के शेल, ही एल शेल मधले हे 3 त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि इथे हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. मग आता तुम्ही बघू शकतात काय तयार झालंय? N2. कसं तयार झालंय ते आता इथे आपण डॉट स्ट्रक्चर्स काढू. हा नायट्रोजन ॲटम.
नायट्रोजनमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअरिंगमध्ये भाग घेतात किंवा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतात. प्लस आपण फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सच काढतो डॉट स्ट्रक्चर्समध्ये, म्हणून आपण फक्त 5 इलेक्ट्रॉन्स काढले. हे 2 ऑलरेडी पेअर्ड असतात कारण हे काही भाग घेत नाही त्याच्यामध्ये. मग आपण इथे कसं काढणार? नायट्रोजन 1 2 3 1 2 3 हा नायट्रोजन आणि हे त्याचे 2 साइड्सचे जे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग आपण कसं लिहिणार? N ट्रिपल बॉन्ड N, दॅट इज N2. बघा, नायट्रोजन पण डायटॉमिक होता, ऑक्सिजन पण डायटॉमिक आहे आणि हायड्रोजन पण डायटॉमिक आहे. बघा, हायड्रोजन H2, ऑक्सिजन O2 आणि नायट्रोजन N2. पण डिफरन्स काय आहे? हायड्रोजन H सिंगल बॉन्ड H, O डबल बॉन्ड O, N ट्रिपल बॉन्ड N. तुम्ही फरक समजू शकतात. हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, तसाच क्लोरीनमध्ये पण आहे. ऑक्सिजनमध्ये डबल कोव्हॅलंट बॉन्ड, इथे 2 इलेक्ट्रॉन 1 पेअर शेअर झाली, इथे 4 इलेक्ट्रॉन 2 पेअर शेअर झाल्या आणि नायट्रोजनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स शेअर झाले. म्हणजे किती पेअर शेअर झाल्या? 3. मग आता तुम्हाला समजलं असेल की कोव्हॅलंट कंपाऊंड्स काय असतात. तर दे आर कंपाऊंड्स फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग मी इथे तुम्हाला म्हटलं होतं की ते 2च लिहिलं पाहिजे असं काही नाही, बिकॉज दे मे बी मल्टिपल, दे मे बी 4, दे मे बी 6, मॅक्झिमम 6, कारण त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन शेअर होत नाही. जोपर्यंत कोव्हॅलंट बॉन्ड समजत नाही तोपर्यंत कार्बन केमिस्ट्री समजणं अवघड आहे, कारण कार्बन कम्प्लिटली कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म करतात. आता आपल्याला फक्त एक मेजर पार्ट राहील, तो म्हणजे आधी याच्या प्रॉपर्टीज बघाव्या लागतील कोव्हॅलंट कंपाऊंडच्या आणि त्यानंतर आपण कार्बन केमिस्ट्री चालू करू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. गुड बाय.